ते त्यांना शांतीचा संदेश देणारे महाकाल जगत भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि धर्मपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या मार्गदर्शिका मंदाकिनीताई दुबे यांना करते मी त्यांचे त्यांना पण देवी भारतीय वर्तमान सभेचे सर्व पदाधिकारी यांना पण देवी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिला मंडळांना देवी करते आणि 10 दिवसात आपल्या इथे जे आपल्या इथे शिबिर लागलेलं आहे त्याची उपस्थिती अशी याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे अशी मी अपेक्षा करते आणि तुम्ही पण म्हणजे सगळ्यांनी घेऊन चला एकेका मैत्रिणीला घेऊन या आणि मॅडमला पण उत्साह वाटला पाहिजे की शिबिर घेतलं म्हणून. आता नेहमीच आपल्या 40-50 महिला असतातच वर्षवासमध्ये, तसेच भरपूर महिला असायला पाहिजे. एवढं बोलते थांबते. जय भीम. मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर युट्यूब चॅनल. आर.के. भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बरोबर आहे की समजा 5 उदाहरण मी दिले त्याच्यातले एक तरी उदाहरण तुम्हाला सांगता आलं पाहिजे नाही तर मग गेलो होतो मॅडमनी शिकवले पाहिजे जाऊ दे आता बोलले पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्याला ट्रेनिंग मिळतात आणि ट्रेनिंग मध्ये आजच्या खूप साऱ्या तुम्ही महिला उपस्थित आहात, वेळ पण दिला आहे तर तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि चौकशीकडे वळू अभिनंदन सुद्धा करतच आहे. थांबायचं ते 2 चिल्ड्रन पुन्हा करायचं तुम्ही सांगा करून घेऊया. चला चौथ्या शिलाकडे जाऊया आपण. मुसावादावेरवरील सिक्काबद्दल समाधान म्हणजे काय? खोटे बोलणार. मुसावादावेरवरील सिक्काबद्दल समाधान म्हणजे मी खोटं बोलणार नाही. मग काय करायला काय करायचं मग खरं बोललं तर कोण भरत नाही म्हणतात. अरे जर म्हणतात ते काय खरं नाही, खरं बोलायचं तर कोण भरत नाही म्हणून खरं बोलायचं. खरं बोलायचं बोलायचं खरं बोलायचं नाही असं म्हणायचं नाही. तर मुसा फक्त खोटंच बोलायचं नाही तर खोटं बोलण्यामध्ये 4 शील येतात. त्याच्यामध्ये खोटं बोलणार नाही, चुगली करणार नाही, कटुवचन बोलणार नाही आणि व्यर्थ बडबड करणार. बरोबर आहे ना? उदाहरण खूप सारे करून आता वेळ तर तुमचा झालेला आहे मग काय सांगायचं मग. बरोबर आहे की तर बघा की 4 गोष्टी त्याच्यामध्ये खोटं तर बोलायचं म्हणजे जसं आहे तसं म्हणजे मी समजा एखादी गोष्ट पाहिली आणि पाहिल्यानंतर ती गोष्ट जशीच्या तशी जर सांगली तर ते खरं बोलणार. पण मी जसं पाहते तसं सांगत नाही. साक्ष देताना कितीतरी लोक त्या साक्षी बदलवले जातात की नाही. जे पाहिलेलं असते त्यांना ते सांगू देत नाही. म्हणजे खोटं झालं की नाही, कटुवचन बोलले, व्यर्थ बडबड करणे आणि चुगल्या करणे. आता बरेच जण म्हणतात की बायांना चुगल्या करायची सवय. आता आमच्याकडे म्हणजे आमचे उपासक आहेत, आपल्या सगळ्या उपासिका आहेत किंवा असंही म्हणतात की म्हणजे 100 माणसं परवडले पण 2 म्हणतात बाया नाही परवडल्या म्हणतात. आता सांगतात आमचे 100 बाया परवडले आणि 2 माणसं परवडले. म्हणजे हे खरं आहे का? नाही आहे. असं होत नाही की म्हणजे बाया जास्त गडबड करतात असं होत नाही. आम्हाला सुरुवातीपासून असं सांगण्यात आलंय. आमच्या डोक्यावर ते संस्कार दिले आहे की म्हणजे 100 माणसं परवडले तर 2 बाया नाही परवडल्या. हे सांगत गेलं. मग आम्ही सांगत गेलो सांगतच गेलो आणि आम्ही महिलाच्या आम्ही काय झालो मग नाही का महिलाची कोण आहे कोणी सांगतो तुम्हाला महिला पहिल्याची दुश्मन आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? पुरुषांनी सांगितलं, महिलांनी नाही सांगितलं. या मनुच्या संस्कृतीमध्ये या मनुने सांगितलं की पुरुषांनी मनुस्मृती लिहिणारा पुरुषच होता की नाही सुमती पार्वत. आणि मग मनुस्मृतीमध्ये सांगितलं गेलंय मनुस्मृती पुरुषांनी लिहिली, पुरुषांनी नियम तयार केले. पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि हे पुरुष प्रधान संस्कृतीत म्हणतात की महिलांचे शत्रू आहे. तर मग आम्ही खरं म्हणायचं का? अजिबात नाही म्हणायचं. मग आमचे शत्रू कोण?
पाच पोटं आहेत तर महिलाच्या शत्रू नसून महिलांचे शत्रू कोण आहे ते सांगा. महिलांचा पहिला शत्रू आहे अज्ञान, महिलांचा दुसरा शत्रू आहे दारिद्र्य आणि तिसरा शत्रू आहे अंधश्रद्धा. किती सांगितलं मी? कोणता पहिला? अज्ञान है ना, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा. आता तुम्ही इथे बसलेल्या ज्या आहेत तर म्हणजे दारिद्र्य तर अजिबात नाही आहे, कारण गरीब अजिबात नाही होत आम्ही. बाबासाहेबांनी आम्हाला एवढे श्रीमंत करून ठेवलं आहे की म्हणजे खूप काही पैसा आला आमच्याकडे. म्हणजे दारिद्र्य आमच्यामध्ये नाही आहे, शत्रूचं दारिद्र्य नाही आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा काही प्रमाणामध्ये अज्ञानाला बाजूला ठेवतो. सगळ्यात मोठा जर आमच्या महिलाचा शत्रू असेल तर ती आहे अंधश्रद्धा आणि दुसरा आहे अज्ञान. म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आम्हाला ज्ञान नाही ते आम्ही धरून काय करतो, पुढच्या पिढीपर्यंत संस्कार करत जातो म्हणतच जातो. महिलाचे शत्रू आहे, महिलाचे शत्रू आहे म्हणतच गेलो आणि ते डोक्यात आमच्या काय झालं, पेट झालं. म्हणून आता सांगा महिलाचे शत्रू कोण? अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा. मग आता शहरामध्ये सुद्धा अज्ञाने तुमच्यात अंधश्रद्धा केल्या नाही. कुठल्या तरी अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आता आम्ही म्हणतो की आम्ही हिंदू धर्माच्या सगळ्या अंधश्रद्धा सोडल्या, पण तू इथे आल्याच्या नंतर इथल्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत, मग लोटा ठेवायचा की नाही, पाणी ठेवायचं की नाही, शिराचं पाणी प्यायचं की नाही, धागा बांधायचा की नाही. शिराचं पाणी पिताय तुम्ही? लोट्यात पाणी ठेवून असं पाणी पिता का? ही अंधश्रद्धा आहे. म्हणून महिलांचे शत्रू कोण आहे? त्या विचार करायचा तुम्ही, होमवर्क करून द्यायचं तुम्हाला. आणि आता तर उद्या तर होमवर्क करून द्यायचंच आहे. शेवटच्या दिवशी आपला जेव्हा समारोप राहील तर मग जिल्ह्याचे लोक येणार, बरोबर आहे ना, आणि तुम्हाला प्रश्न विचारला की मॅडम तुम्हाला काय शिकवलं बा, तर तुम्हाला सांगता पाहिजे. म्हणून आज लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक घरी जाऊन स्वयंपाकही करा आणि होमवर्कही करा. तुमची मुलं कशी करतात तसं म्हणजे रिपीट करा की आपल्याला काय शिकवलं बा, काय शिकवलं. म्हणून काय तर महिलांचे शत्रू कोण? मग अंधश्रद्धा, अज्ञान आणि दारिद्र्य. हे दारिद्र्य आजकाल जर ग्रामीण विभागामध्ये गेलं तर बघा या दारिद्र्यामुळे, अंधश्रद्धेमुळे आणि अज्ञानामुळे अनेक असे कर्मकांड केले जातात. आणि म्हणून चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे, कटू वचन बोलणे आणि खोटं न बोलणे हे चारशे मुसावादा निर्माणीमध्ये येतात. मग मला काय करायचंय, माझ्या नात्यामध्ये जर कोणी वहिनी होत असेल किंवा कोणी होत असेल, आपण एकीकडे म्हणतो की वहिनी ही आईसारखी असते, म्हणतात की नाही, मोठी वहिनी आईसारखी असते, तर मग वहिनीची मजा करायला कशी जमते? प्रश्न केला का कधी आम्ही? केला का? आम्ही प्रश्न करायला शिकलं पाहिजे. तुमचे खूप सारे प्रश्न तयार करून आणा उद्यापासून. माझ्याकडे जेवढे प्रश्न सॉल्व्ह करतात तेवढे करायचा प्रयत्न करा. प्रश्न तर तयार करा तुम्ही, कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न तयार करणार नाही तोपर्यंत आपलं ज्ञान वाढणार नाही. मला प्रश्न निर्माण झाला पाहिजे ना. बाबासाहेबांचे केस कापून देत नव्हते तेव्हा बाबासाहेबांना प्रश्न पडत होता की नावी केस का कापून देत नाही. आज आमच्या मुलांना कधीच प्रश्न पडत नाही, कारण आम्ही पैसे देऊन कुठल्याही पार्लरमध्ये जाऊन आमच्या मुलाचे केस कापून घेऊन येऊ शकतो. पण आजही आम्हा महिलांना ते प्रश्न पडले पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना का करावं आम्ही, का देवाला द्यावं आम्ही, का धर्माच्या प्रशिक्षणाला यावं आम्ही, हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. आणि म्हणून खूप सारे प्रश्न तयार करून या. आता वळते पाचव्या शिलाकडे. कोणत्या शिला आहे? सुरा मेराया मज्जप मालकाना वेरमध्ये सिक्काबद्दल समाधान. याचा अर्थ काय होतो? मी कोणत्याही नशेला किंवा